आणि आता कोकाटेंच्या अटकेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट। नाशिक पोलीस वांद्रे पोलीस ठाण्यातनं बाहेर पडलेत आणि ते आता लीलावती हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रवाना झालेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वांद्रे पोलीस ठाण्यातून नाशिक पोलीस हे बाहेर पडल्याची माहिती मिळते। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय लीलावतीसाठी आता लीलावती रुग्णालयामध्ये जाण्यासाठी हे पोलीस रवाना झालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, वांद्रे पोलीस ठाण्यातून नाशिक पोलीस बाहेर पडल्याची माहिती मिळते, काय अधिक अपडेट्स? अगदी बरोबर आहे। वांद्रे पोलीस ठाण्यामधून आता नाशिक पोलिसांची टीम बाहेर पडलेली आहे आणि लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने आता ही टीम रवाना होतीये। वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये नाशिक पोलिसांच्या टीमने स्टेशन डायरीमध्ये त्या ठिकाणी नाशिक पोलिसांचं पथक माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी मुंबईमध्ये आल्याची नोंद वांद्रे पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत करण्यात आलेली आहे आणि आता इथून हे पथक आता लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होत आहे। आता लीलावती हॉस्पिटलमध्ये हे पथक पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम माणिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांची भेट या पथकाकडून घेतली जाईल आणि त्यानंतर मग त्यांची तब्येत नेमकी कशी आहे, त्यांच्यावर नेमके कोणते उपचार केले जात आहेत याची माहिती घेतली जाईल। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटकेचं वॉरंट पोलिसांच्या या टीमकडून बजावण्यात येईल आणि जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांनी ते प्रवास करण्यास फिट असल्याचं सांगितलं, तसं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं तर माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलीस लगेचच पुन्हा एकदा मुंबईहून नाशिकच्या दिशेने रवाना होतील अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरने ते प्रवास करण्यासाठी अनफिट असल्याचं सांगितलं तर मात्र नाशिक पोलिसांचे 2 गार्ड जे आहेत ते या ठिकाणी तैनात केले जातील। माणिकराव कोकाटे यांच्या रूमच्या बाहेर ज्या ठिकाणी ते ऍडमिट आहे त्या रूमच्या बाहेर 2 गार्ड जे आहेत ते नाशिक पोलिसांचे तैनात केले जाणार असल्याची माहिती आहे। मात्र सध्या आता माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर नेमकं त्यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती देत आहेत यावरच आता माणिकराव कोकाटे यांना अटक होते की त्यांना त्या ठिकाणी आता नाशिक पोलिसांचे गार्ड त्या ठिकाणी तैनात केले जात आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे, कारण जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांनी ते फिट असल्याचं आणि ते प्रवास करू शकतात अशा पद्धतीचं दाखला दिला तर मात्र माणिकराव कोकाटे यांना लगेचच नाशिक पोलीस ताब्यात घेतील आणि नाशिककडे रवाना होतील। उद्या त्यांना नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची देखील शक्यता आहे। अभिजित, आपण पाहतोय कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार आहे आणि असं असतानाच अचानक ते दवाखान्यामध्ये भरती झालेले आहेत लीलावतीमध्ये। नेमकं कारण काय, प्रकृती संदर्भात काय समस्या त्यांना जाणवते? रुग्णालयामध्ये दाखल होताना त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं कारण जे आहे ते देण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्यांच्यावर डॉक्टरांच्या टीमकडून उपचार केले जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळेच आता सर्वात प्रथम नाशिक पोलिसांची टीम माणिकराव कोकाटे यांची प्रकृती नेमकी कशी आहे, नेमकं त्यांना काय झालंय, त्यांच्यावर कोणते उपचार केले जात आहेत या सगळ्या संदर्भामध्ये सर्वात आधी डॉक्टरांकडून। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यांना श्वसनाचा त्रास होता, ते दवाखान्यात दाखल झालेत आणि आता पोलीस देखील थोड्या वेळातच दवाखान्यात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांशी ते संवाद साधतील, डॉक्टरांकडून त्यांचा मेडिकल रिपोर्ट घेतील आणि त्यानंतर आज नाशिक पोलीस हे कोकाटेंना अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये वांद्रे पोलीस स्टेशन मधून नाशिक पोलीस हे लीलावतीकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते डॉक्टरांना भेटून कोकाटेंच्या मेडिकल रिपोर्ट संदर्भात बोलतील आणि त्यानंतर आज कोकाटेंना अटक होईल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।